जय श्रीराम म्हणणाऱ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. प्रभू श्री रामचंद्र 14 वर्ष वनवासाला होते आणि ते वनवासाला जाणार म्हणल्यानंतर त्यांनी स्वतःच्या राज्याचा त्याग केलेला होता आणि त्यांना संपूर्ण आयुष्य हे वनवासात घालवायचं होतं, जंगलात वनातच जायचं होतं. ते फिरत फिरत नाशिकला सुद्धा आले होते. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे नाशिक, त्र्यंबकेश्वर, तो परिसर. आता मला सांगा, जर त्यावेळेस झाडं नसती, वनाचा भाग नसता, तर प्रभू रामचंद्र तिकडे आले असते का? आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ताचं सरकार जर त्यावेळेस असतं आणि ते म्हणलं असतं 1800 झाडं आम्ही तोडून टाकणार जुने, रामाने काय केलं असतं? किंवा राम यांच्या ह्या सरकारी धोरणाच्या विरोधात कुठंतरी बोलले तर असते. बर, ती परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती तर फार वेगळी आहे. त्यावेळेस तरी लोकसंख्या कमी होती. आज आपण हे सगळं आख्यायिकामधून ऐकलं ना, मालिकेतून पाहिलं. समजा आज नाशिक मधल्या तपोवन भूमीमधली जी काही साधू ग्राम वसवण्यासाठी जी काही झाडं तोडायची आहेत, ती थोडी थोडकी नाहीत, 1800 झाडं तोडायची आहेत. आणि 220 कोटीचं टेंडर फक्त तेवढ्यासाठी काढलंय. सरकारला खरं तर लाज वाटली पाहिजे. ज्या मंत्र्यांची नियुक्ती केली त्यांना जनाची नाही तर मनाची थोडी तरी पाहिजे. अरे, इथं माणसाला श्वास गरजेचा आहे, चांगला ऑक्सिजन गरजेचा आहे. म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये पाण्याची किंमत कळते, झाडांची झुडपांची किंमत कळते. याच सरकारने मागच्या काही वर्षापूर्वी कितीतरी लाख झाडं लावण्याचा संकल्प केला होता. त्यातले 10-20 हजार जरी झाडं राहिले असतील तरी खूप मोठी गोष्ट आहे. फक्त सरकारच्या मंत्र्यांनी, आमदारांनी दाखवावं किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यांनी, अंधभक्तांनी. मग ते जर तुम्ही लावू शकले नाही, वाचवू शकले नाही, आता काय तुम्ही या तपोवन मधल्या त्या झाडांची वृक्षतोड करून तुम्ही जर कुंभमेळा घेणार असाल तर त्या साधूंचे आम्हाला तसंही काही देणं घेणं नाही. ते काही इथं राहत नाहीत. पण इथं जी माणसं राहणार आहेत त्यांची जर तुम्हाला काळजी नसेल तर ते किती अवघड आहे. म्हणजे सरकार निर्दयी असेल तर लोकांनी जागृत होऊन याला कडाडून विरोध केला पाहिजे. पण असं निर्दयी आणि 1810 झाडं तोडणारं अत्यंत वृक्षविरोधी सरकार मी आयुष्यात पाहिलेलं नाही. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे हा संकल्प घेऊन झाडं वाचवूया. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रयत्न करूया.